राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो पण सांगितलेला आहे. आणि या मोमेंटला बरेच विद्यार्थी कन्फ्युज्ड आहेत. आता असे पण विद्यार्थी आहेत यामध्ये की ज्यांचा शुअर कट ऑफ क्लिअर होतोय, है ना? पण पहिल्यांदा मुख्य परीक्षा रिटर्न होत आहे, डिस्क्रिप्टिव्ह होत आहे, तर अभ्यास नेमका कसा करायचा आहे? बरेच सब्जेक्ट्स असे सुद्धा आहेत जे पूर्व परीक्षेला नव्हते पण आता मुख्य परीक्षेला आहे. जसं इंटरनॅशनल रिलेशन आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सोसायटी आहे. करेक्ट? मग यांचा नेमका अभ्यास कसा करायचा? किंवा काही विद्यार्थी असे असतील जे तळ्यात मळ्यात आहेत की नेमका कट ऑफ क्लिअर होतोय किंवा नाही होत. मग त्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? जर होत असेल तर मग कसं करायला पाहिजे की हा वेळ वाया नाही जायला पाहिजे? पुढच्या वर्षी जर द्यायचं असेल तर मग काय करायचंय? आणि असे पण विद्यार्थी असतील ज्यांचा थोडे कमी मार्क्स आलेले आहेत, पण एवढे ते तर कॉन्फिडंट बनलेले आहेत की या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी त्यांचा पेपर हमखास क्लिअर होईल. राईट? मग त्यांनी नेमकं या मोमेंटला काय करायला पाहिजे? हे कोणतेही जरी विद्यार्थी असेल, तुमचे सर्व डाऊट्स आहेत, आज आपण सायंकाळी 7:30 वाजता डिस्कस करणार आहोत. सर्व फॅकल्टी तुमच्या समोर येतील आणि तुमचे काही जरी डाऊट्स असतील तुम्ही चॅट सेक्शनमध्ये विचारा आणि 7:30 वाजता सेशन सुरू होईल आणि तुमचे सर्व डाऊट्स आहेत ते आपण तिथे